नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आपण आजच्या भागाचे रिव्ह्यू ऐकणार आहोत. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की काव्या पार्थला विचारत असते की मला सेंटरला सोडवायला याल का, तर डायरेक्ट पार्थने नकार दिलेला असतो आणि तो त्याचा कप ठेवण्यासाठी किचनमध्ये आलेला असतो आणि त्याच्या मागोमाग काव्या देखील त्याला प्रश्न विचारत असते की पार्थ असं काय करता आहे अहो. तिचं म्हणणं असतं की तुम्ही बॉस आहात तिथले. पार्थ म्हणतो की विक्रम देशमुख बॉस आहेत तिथले, मी नाही. काव्या म्हणते की वडील आहे ते तुमचे. काव्या म्हणते की काय म्हणायचंय तुम्हाला, ते नाही म्हणतील असं. पार्थ म्हणतो की काव्या प्लीज, मी तुम्हाला होकार नाही देऊ शकत. ती म्हणते की का. ती त्याला म्हणते की भीती वाटते का, तुम्ही माझ्या पुन्हा प्रेमात पडाल. यावर फक्त पार्थ तिच्याकडे बघतो आणि परत तिला इग्नोर म्हणजे दुसरीकडे चेहरा करतो, कारण त्याच्याकडे तिच्या प्रश्नाचं उत्तरच नसतं. काव्या म्हणते की बोला ना बोला ना बोला ना देशमुख. पार्थ हातच जोडतो काव्या पुढे आणि म्हणतो की काव्या बास झालं, मी नाही येऊ शकत तुमच्या सोबत तुम्हाला सोडवायला. पार्थ डायरेक्ट म्हणतो की तुम्ही अनिशा सोबत जा. आता काव्या सुद्धा रेस होते, तीही चिडते. ती म्हणते ठीक आहे तुम्ही थांबा, मी जाते. काव्या त्याला म्हणते की नकोय ना मी तुम्हाला तुमच्या नजरेसमोर. डायरेक्ट त्याला म्हणते की अनिशाच्या घरी जाऊन राहते आणि ती पुढे चिडून जाते. तेवढ्यात पार्थ तिला आवाज देतो की काव्या, मी फक्त तुम्हाला एवढंच म्हटलं की तुम्ही पेपरला अनिशा सोबत जा, असं नाही म्हटलं की तुम्ही त्यांच्या सोबत राहा. पार्थ म्हणतो की तुमचं काय हे मध्येच की मी अनिशाकडे जाऊन राहते. काव्या म्हणते की विषय तुम्ही काढला पार्थ, मी आपल्याबद्दल बोलत होते. काव्या म्हणते की तुमची सोबत हवी आहे मला, तिची नाही. पार्थ म्हणतो की काव्या प्लीज समजून घ्या. काव्या म्हणते की नाही नको. ती म्हणते की आता मला काही समजूनही घ्यायचं नाहीये आणि काही ऐकायचंही नाहीये. चूक केली आहे ना मी, शिक्षा भोगली पाहिजेत ना मी. ती म्हणते की भोगते ना. ती डायरेक्ट म्हणते की जन्मभर मी आता ही शिक्षा भोगते. काव्या त्याला म्हणते की फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा पार्थ. ती म्हणते की जेव्हापासनं आपल्याबद्दल मला क्लॅरिटी यायला लागलीये तेव्हापासनं मी तुम्हाला माझ्या पास्ट बद्दल सांगण्याचा प्रयत्न करत आली आहे. काव्या म्हणते की तेव्हापासून मला असं वाटत आलं आहे की आपण आयुष्यात पुढे जाणार असू तर की तुम्हाला ही गोष्ट माहीत असली पाहिजे. ती म्हणते की का विचार केला मी असा, आपण दोघं एकत्र यावं हेच चालू होतं माझ्या मनात. म्हणून प्रेक्षकांनो, काव्या तर काव्याच्या जागी एकदम बरोबर आहेत, पण असं तर नाही वाटत आहे ना प्रेक्षकांनो की पार्थ खूप अति करतो आहे ते. चला कमेंट करून नक्की सांगा. काव्या म्हणते की तुम्ही नाही ऐकलं तेव्हा, पण मीही हट्टाने नाही सांगितलं तुम्हाला. ती म्हणते की मी का केलं, एकदा तरी कन्सिडर करा ना तुम्ही. पण यावर पार्थ तिला काहीच उत्तर देत नाही. काव्या म्हणते की नाही करणार आहात ना तुम्ही काव्याला माफ. बघा प्रेक्षकांनो, काव्या आता डायरेक्ट पार्थला सुनावणच देते. ती म्हणते की तडफडते ही काव्या तुमच्यासाठी, जीव चालला आहे तिचा तुमच्याशिवाय. उभी आहेत काव्या ही तुमच्या समोर, तुम्हाला जे हवं ते करायला तयार आहे. ती अगदी स्वतःला बदलायला सुद्धा तयार आहेत पार्थ. ती म्हणते की जाऊ दे ना, 19-20 दिवस केले आहेत मी प्रयत्न, फेल झाले मी. ती म्हणते की पण मला 2 दिवस द्या, 2 दिवस द्या हं पार्थ. पण हे 2 दिवस ऐकल्यानंतर पार्थचा पण चेहरा शॉक होतो. ती म्हणते की असेही माझ्या परीक्षेसाठी निघणारच आहेत ना मी. काव्याने निर्णय केलेला असतो. ती म्हणते की मी जाईल, परत नाही येणार. पण हे ऐकून मात्र पार्थला काही आवडलेलं नसतं असं त्याच्या चेहऱ्यावरनच दिसत आहे. काव्या म्हणते की तुमच्याच इच्छा पूर्ण करते आहेत, परत नाही त्रास होणार तुम्हाला माझा. आणि काव्या म्हणते की नाही येणार मी परत, आता तरी बोल रे पार्थ. पण नाही बोलत पार्थ प्रेक्षकांनो. इकडे काव्या न ऐकताच निघून जाते आणि पार्थ म्हणतो की काव्या, तुम्हाला नकार देणं म्हणजे स्वतःला जखम करून घेण्यासारखं आहे. पार्थ म्हणतो की मला आता तुमच्यात गुंतायचं म्हटलं तर भीती वाटते, खूप भीती वाटते. पुन्हा तेच वादळ, तेच लाटा, पुन्हा तेच वारे सोसायचं म्हटलं तर आता ते नको वाटतंय. आता या पार्थच्या विचारालाच काय करायचं प्रेक्षकांनो आपण. असो इकडे आपण बघू की आता ती चित्रा नटून थटून आलेली असते आणि नंदिनी तिला बघून म्हणते की किती गोड दिसतेस तू. आणि जीवा म्हणतो की झालं बोललीस, थांब आता एक मिनिट. आता जीवा नंदिनीच्या डोळ्यातलं काजळ घेतो आणि चित्राच्या कानामागे लावतो आणि म्हणतो की बघ, तुझ्याच भावाने आता तुझी नजर काढली आहे. जीवा म्हणतो की आजपासून सुरू होणाऱ्या तुझ्या सुखी आयुष्याला कोणाचीच नको नजर लागायला, इन्क्लुडिंग आमची. चित्रा जीवाला म्हणते की थँक्यू दादा, खरं तर तू असताना
वाईट काळ जास्त वेळ टिकतच नाही. ती म्हणती तू होता म्हणून फंडाचे 5 लाख रुपये लवकर जमा झालेत बघ. आणि नंदिनी ताईचं सुद्धा टेन्शनच दूर झालं. प्रीतम तर तुझा फॅनच झाला आहे बघ. जीवा म्हणतो की प्रीतम म्हणजे तुझा होणारा नवरा राईट? चित्रा म्हणते की हो. चित्रा म्हणते की हो हो त्याला ना भेटायचं आहे तुला. जीवा म्हणतो की कुठे आहे तो? आणि ही चित्रा प्रीतमला आवाज देते की प्रीतम. आणि प्रीतम त्याच्या 2 मित्रांसोबत बोलत असतो आणि त्यांना म्हणतो की मी आलोच. आणि प्रीतम आता यांना जॉईन करतो. प्रीतम त्यांच्याजवळ येतो आणि त्यांना म्हणतोय की हाय. चित्रा म्हणते की तुला म्हटलं होतं ना जीवा दादा आणि नंदिनी ताई तर हेच आहे ते. चित्रा म्हणते की जगातले बेस्ट कपल. प्रीतम म्हणतो की आय नो जीवाला कोण ओळखत नाही. तो म्हणतो की तुम्हाला सांगतो चित्राला मी जितके मेसेज केले नसतील ना तितके वेळा मी सोशल मीडियावर #नंदिनी ये ना असं लिहिलंय. जीवाना प्रेक्षकांनो प्रत्येक वेळेस त्याला काहीतरी झालं की जोर जोरात हसायचंच असतं. तो प्रीतम म्हणतो की आणि चित्राने तर मला आता धमकीच दिली आहे. जीवा दादा नंदिनी ताईवर करतो ना तसंच तू प्रेम माझ्यावर करायचं. म्हणजे कविता लिहायच्या, पत्र लिहायचं, चहा करायचा आणि काय गणपतीला तर मोदकही करायचे. यावर नंदिनी म्हणते की अरे बापरे चित्रा तू सगळंच सांगून टाकलंय प्रीतमना. चित्रा म्हणते की ताई तुला तर माहित आहे ना की माझे आई वडील नाही आहेत ते. आणि ह्या सगळ्या गोष्टी शेअर करायच्या होत्या. आणि फायनली माझ्या आयुष्यात प्रीतम आला. त्याच्याबरोबर मी सगळ्या गोष्टी शेअर केल्या. चित्रा म्हणते की आता जीवन नंदिनी सारखं आमचंही नातं आता छान डेव्हलप होईल. प्रेक्षकांनो जीवा चित्राला म्हणतो की नक्की होणार. पण तो म्हणतो की लग्नाआधी एक टिप देतोय. नवरा बायकोच्या नात्यात आणखीन 2 जोडीदार असतात आणि हे मात्र नंदिनी कान देऊन ऐकत असते. तो म्हणतो की एक प्रेम आणि दुसरा म्हणजे गैरसमज. जीवा म्हणतो की या दोघांमध्ये ना कायम स्पर्धा सुरू असते. जीवा म्हणतो की एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, काहीही झालं ना तरीही कायम प्रेमच जिंकलं पाहिजे. जीवा म्हणतो की गैरसमजाला कॉन्सोलेशन प्राइज देतच राहायचं पण त्याची जागा ताटातल्या मिठा इतकीच. अगदी बरोबर बोलला प्रेक्षकांना जीवा. जीवा म्हणतो की बाकी सगळा मेन कोर्स प्रेमाचा. जर तुमचं प्रेम जिंकलं ना तरच तुमचं नातं जिंकलं म्हणून समजा. आणि हे मात्र जीवा म्हणतो की काय नंदिनी. आता नंदिनीही त्याला हसून त्याने जे म्हटलं आहे त्याला साथ देत असते. आणि तेवढ्यात तिकडनं गुरुजी आवाज देतात की नवरा नवरीने लवकरात लवकर मंचावर यावे. जीवा म्हणतो की चला आता तुमच्या नात्याची गाठ ऑफिशियली बांधण्याची वेळ झाली आहे. आणि बघा नवरदेव नवरी तर मंचावर गेले असतात आणि आता सगळे लोक त्यांच्या जवळ जातात. आणि इकडे हे जाणार पण एक माणूस येतो किंवा मुलगा येतो. तो सगळ्यांना अक्षदा देत असतो. त्याने अक्षदा फक्त नंदिनीला दिल्या असतात आणि तो निघून जातो. त्यामुळे जीवा चिडू म्हणतो अरे वांग्या. नंदिनी त्याच्याकडे बघते. जीवा म्हणतो की अगं मला अक्षदाच दिला नाहीत त्याने. नंदिनी म्हणते की अहो मग ठीक आहेत आपण वाटून घेऊयात. ती म्हणते की हात पुढे करा. आणि नंदिनी त्याच्या हातावर अक्षदा देत असते पण मात्र हा तिच्याकडे बघतच असतो. आणि प्रेक्षकांना आपण बघू की रम्या आपल्याला दिसलीच नाहीये. तर ती का दिसली नाहीये. आता वसू आत्या म्हणतात की रम्या नको ग एवढं जिवारी लावून घेऊ. त्या म्हणतात की तुझ्या आवाजावरूनच कळतंय मला आई आहे तुझी मी, कळलं ना. त्या म्हणतात की काल रात्री घरी सुद्धा आली नाहीस तू. असं मैत्रिणीकडे जाऊन राहण्यानं काय होणार आहे सांग बरं. आणि वसू आत्या म्हणतात ऐक आपण ना तुझ्यासाठी एक दुसरा प्रोजेक्ट. आणि तिकडे रम्याने फोन ठेवून दिलेला असतो. वसू आत्या म्हणतात की ठेवला फोन. किती विचित्र आहेत ना ही मुलगी, धड ऐकून सुद्धा घेत नाही. आणि तिकडे मानिनी काकून वसू आत्यांना म्हणतात की वसुताई आज पार्थ घरूनच काम करतो आहे, रम्याचं कसं आहे. त्या म्हणतात की मुद्दामूनच विचारतेस ना तू मानिनी. आणि मानिनी काकू म्हणतात की अहो पार्थ घरूनच काम करणार आहेत म्हणून रम्या ऑफिसला जाणार आहेत की घरूनच काम करणार आहे एवढंच विचारते आहे मी. त्या म्हणतात की रम्या जातानाही दिसली नाही आणि रात्री जेवायलाही नव्हती म्हणून. वसू आत्या म्हणतात की कशी दिसणार, काल रात्रीपासून घरी आली नाहीये ती. तेवढ्यात पार्थही तिथे येतो. वसू आत्या म्हणतात की हे सगळं ना तुझ्या त्या काव्या आणि पार्थमुळे झालं आहे. वसू आत्या म्हणतात की ना ती घरी आली नाही याचं कुणाला सुतक नसोय. तेवढ्यात पार्थ आवाज देतो आत्या. तो म्हणतो की त्यासाठी माझ्या आईवर आवाज चढवायची काहीच गरज नाहीये. वसू आत्या म्हणतात की तुझ्या आईवर आवाज चढून बोलले तर तुला इतका त्रास होतोय ना त्याचा. मग तुम्ही माझ्या रम्याशी ज्या पद्धतीने वागलात त्यामुळे मला किती वाईट वाटलं असेल याचा कधी विचार केलास का तू. वसू आत्या म्हणतात की माझ्या रम्याने इतकी मेहनत केली आहे त्या प्रोजेक्टवर, ती किती दुखावली गेली असेल याचा कधी विचार केलास. तिची किंमत तर ठेवलीच नाहीये तू. आणि ती काल रात्रीपासून घरी आली नाहीये तर एका शब्दाने सुद्धा विचारपूस केली नाहीये तू.
पार्थ मात्र वसुआत्यांना शब्दांकडे लक्ष देत नाही, तो इकडे तिकडे बघत असतो. तेवढ्यात मानिनीताई म्हणतात की 1 मिनिट वसुताई, आता कोणाशी बोलत होता तुम्ही फोनवर? त्या म्हणतात की रम्याशीच बोलत होते. त्या म्हणतात की काल रात्रीपासून ती मैत्रिणीकडेच आहेत. मानिनी काकू म्हणतात की म्हणजे ती सेफ आहेत ना, आणि ती कुठे आहे हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. जणू काही तिच्याशी कॉन्टॅक्टच झाला नाही असा कांगावा कशाला करतायत? वसुआत्या म्हणतात की तसं नाहीयेत मानिनी, रम्या पार्थमुळे दुखावली गेलीये, ती घरी आली नाहीयेत. पण याला वाटलं नाही ना एका शब्दाने चौकशी करावी म्हणून. ती घरी आली का, जेवली का, नाही ना वाटलं. तेवढ्यात पार्थ आत्याचा शब्द नाही पडू देत तर लगेच आईला विचारतो की काव्या जेवल्या का? आणि वसुआत्यांचा चेहरा बघा कसा झालाय. आणि वसुआत्या बाजूला होतात, पार्थ पुढे येतो आणि आईला विचारतो, सांग ना काव्या जेवल्यात का? मानिनी काकू म्हणतात की नाही अरे, ती कधीपासून अभ्यासच करत बसलीये. त्या म्हणतात की मी तिला म्हणाले जेवायला ये म्हणून. काव्या पार्थ वरच बघत असतो. मानिनी काकू म्हणतात की नाही म्हणाली ती. मानिनी काकू पार्थला विचारतात की तुमच्यात काही बिनसलंयत का? त्या म्हणतात की काव्या जरा दुखावल्यासारखी वाटली मला. त्या म्हणतात की एक्झाम सेंटर सुद्धा शहराच्या बाहेर आलंय, म्हणून मी तिला म्हणाले की आपली गाडी घेऊन जा. तर नाही म्हणाली ती. आपल्याकडच्या कुठल्याच गोष्टीवर हा अधिकार दाखवायचा नाहीये असं म्हणालीस ती. मानिनी काकू म्हणतात की म्हणजे होता, पण आता तो मी गमावला आहे. पार्थला हे सगळं माहित असतं, पण मानिनी काकू म्हणतात की असं का म्हणालीस ती? मानिनी काकू विचारतात की काय बिनसलंय तिचं, काही झालंय का? पण पार्थ काही आईला काही सांगत नाही, फक्त एवढंच म्हणतो की ताटवाड. पार्थ म्हणतो की मी नेऊन देतो, जेवतील त्या. आणि प्रेक्षकांना आता पार्थने ठरवलंच असतं की तिला जेवू घालणार. इकडे काव्या अभ्यास करत असते, चक्रा मारत असते आणि तिकडनं पार्थ ताट घेऊन येतो आणि दोघांची जोरात टक्कर होते आणि काव्याचा पेनही खाली पडतो. आणि पार्थ तिला खुणवतो की परत टक्कर मारा आणि शिंग नाही येणार. काव्या आता भाव खाते, ती नाही नाही म्हणते. आणि आता पार्थला माहिती असते की काव्याचा पेन खाली पडलाय, म्हणून काव्या खाली वाकणार, पार्थही खाली वाटतो आणि दोघांची पुन्हा टक्कर होते. पार्थ तिला खुणवतो की आता आपल्याला दोघांनाही शिंगा नाही येणार. आणि बघा काव्या त्याला म्हणते की तुम्ही जा, मी अभ्यास करते आहे. काव्या त्याच्या हातातलं जेवणाचं ताट बघते आणि ती तिथून निघून तिच्या खुर्चीवर जाऊन बसते अभ्यास करत. आणि पार्थही बघा तिथे ताट ठेवून आणि काव्यात ताट ठेवतो आणि काव्याचं लक्ष जातं, पण काव्या परत इग्नोर करते. पार्थ ताट तिथेच ठेवून बाहेर निघून जातो. आणि पार्थ तिला म्हणतो की खाऊन घ्या. काव्या त्याला काहीच उत्तर देत नाही. ती मात्र तिचा अभ्यासात फोकस करत असते आणि अभ्यासच करत असते. आणि इकडे आता बघू की काव्या जेवणार की नाही जेवणार, तो नंतरचा भाग. पण आपल्याला जीवानंदिनीचं प्रेम तर बघायचंय, कन्यादान बघायचे आणि लग्नात जो काही सोहळा आहे तोही बघायचा आहे. आता हे दोघं जण स्टेजवर येणार, तेवढ्यात नंदिनीचा पाय घसरतो आणि ती पडणार, तर जीवा तिला सावरतो. आणि प्रेक्षकांना आता इथे मंगलाष्टका चालू असतात. आता ह्या जीवाला नंदिनी जवळच उभं राहायचं असतं, पण ती काही मागची बाई त्याला ते करू देत नाही. ती म्हणते की अक्षदा टाक. आता या जीवाला काही तिथे जागा मिळत नाही, म्हणून तो नवरदेवाच्या मागे जाऊन उभा राहतो आणि बघा नंदिनीकडे बघतो आणि तिची तर काय चेष्टा करतो, तिच्या अंगावर काय अक्षदा फेक. आणि बघा यांच्यातला अंतरपाठ खाली होतो. तर या जीवाला नंदिनीच नवरी म्हणून दिसते आणि स्वतः नवरदेवाच्या वेशात त्यालाही तो स्वतः दिसतो. म्हणजे दोघही नवरदेव नवरी आहेत असं काहीच त्याला दिसत असतं. आणि प्रेक्षकांना बघा इकडे या जीवाला असं वाटतं की आता आपण परत नंदिनीशीच लग्न करणार आहोत की काय. म्हणजे बघा ना, आता इथे चित्रा आणि त्या प्रीतमचं लग्न राहतच बाजूला, इकडे आता नंदिनी आणि जीवाच लग्नासाठी तयार झालेले असतात. बघा आता जीवा नंदिनीच्या गळ्यात माळ टाकतो आणि सगळेजण टाळ्या देखील वाजवतात. आणि बघा टाळ्या वाजवल्यानंतर इकडे जीवाला ते स्वप्न सुद्धा म्हणजे स्वप्न त्याचं स्वप्न असतं आणि त्या स्वप्नातनं तो जागा होतो. आणि बघा प्रेक्षकांनो, आता जो क्षण आलेला आहे तो कन्यादानाचा क्षण असतो. आता जीवानंदिनीला चित्राने सांगितलं असतं की तुम्ही दोघांनी मिळून माझं कन्यादान करायचं, कारण मला आई वडील नाही आहे, पण जे माझ्यासाठी म्हणजे माझ्याकरता सुख मागतात त्यांनीच माझं कन्यादान करावं अशी काहीशी तिची इच्छा असते. आणि इकडे आता बघा
जीवा आणि नंदिनी दोघे मिळून चित्राचं कन्यादान करत असतात. गुरुजी जसं जसं सांगेल त्या विधीप्रमाणे त्यांचे मंत्र चालू असतात आणि इकडे ते विधी हे दोघं जण कन्यादानाची विधी करत असतात. पण कन्यादानाची विधी करताना मात्र ह्या जीवाच्या डोळ्यातनं प्रेक्षकांना अश्रू येतात. आणि बघा हे नंदिनीच्या लक्षात येतं आणि ती जीवाला म्हणते की अहो काय झालं तुम्हाला. नंदिनी म्हणते की अहो असे अचानक रडताय कशासाठी. आणि प्रेक्षकांना आता इकडे कन्यादान असतं आणि त्याला रडायलाही देखील येतं. पण आता ते बघू की त्याला नंदिनी कशी समजावून सांगते ते. पण इकडे आपण बघू की आता पार्थ काव्याला समजून घेतो की नाही घेत. आता बघा काव्या सुद्धा एक नंबरची हट्टी असते मुलगी. आता ती तिचा अभ्यास करतच असते. तिने काही जेवण केलेलंच नसतं आणि पार्थ परत चक्कर मारण्यासाठी येतो आणि बघतो तर काय जेवणाचं ताट जसेतात तसं आणि काव्या डोळे मिटून अभ्यास करत आहेत किंवा रिव्हिजन करत आहेत. पार्थ तिला बघतो आणि तिच्या जवळ असलेल्या खुर्चीवर जाऊन बसतो आणि तिच्या तोंडातला तो पेन आहे ना तो जोरात ओढतो. याने काव्याला म्हणजे तिचे डोळे उघडतात. ते पार्थला म्हणते की काय आहे. जीवा तिला ताट दाखवतो की तुम्ही जेवलात का नाही म्हणून आणि तिला विचारतो की का नाही जेवलात अजून. काव्या म्हणते की 4 दिवसावर परीक्षा आली माझी आणि परवा निघायचं आहेत मला. ती म्हणते की जेवत बसायला वेळ नाही येत माझ्याकडे. आणि प्रेक्षकांना असं बोलल्यानंतर मला तरी वाटलं की पार्थ तिथनं काव्याचं एवढं बोलणं ऐकून गेल्यावर निघून जातो. पण बघा ना पार्थ परत येतो आणि प्रेक्षकांना आता पार्थला बी काही राहत नाही की ती जेवली नाहीयेत म्हणून. आता तो परत आला आणि एक घास पोळीचा आणि भाजीचा घेतो आणि काव्याला ती अभ्यास करत असताना भरवतो. पण तिच्याकडे काही बघत मात्र नाही. आणि प्रेक्षकांना बघा त्याचं एवढं प्रेम आहे काव्यावर. मग स्वीकार करावा ना त्याने काव्याचा पास देखील आणि तिला देखील. पण आता त्याने काही हट्ट केला नाही तो पार्थ कसला असो. आता ही काव्या बरोबर त्याने घास भरवला की ती बरोबर खाते. म्हणजे तिलाही तेच हवं असतं का. काव्या खात असते पण पार्थ बघा तिच्याकडे बघत देखील नाही. असं का माहित नाही. का तिच्या नजरेत नजर मिळवली तर हा परत तिच्या प्रेमात पडेल का. हा प्रश्न तर काव्याने विचारलाच होता. पण आता हा प्रश्न तर मला सुद्धा विचारावा वाटतो आहे. आणि आता परत दुसरा घास पार्थ तिच्याकडे बघून तिला खाऊ घालत असतो आणि काव्य सुद्धा प्रेमाने तो भरवत असेल तर ही सुद्धा ते जेवण अगदी मनाने करत असते. आणि प्रेक्षकांनो आता बघा इकडे पार्थ पण काय भारी तिला म्हणतो की माझ्याकडे नका बघू पुस्तकात बघा. आता प्रेमानं एवढा जर नवरा घास भरवत असेल तर त्याच्याकडे नाही बघणार तर काय पुस्तकात बघणार का प्रेक्षकांनो. तसंच काहीसं काव्याचं झालेलं असतं. म्हणजे तिला अपेक्षाच नव्हती की पार्थ तिला म्हणजे जेवू घालेल. आणि बघा आता पार्थ असं बोलल्यानंतर हिला परत संताप येतो आणि ती असं पुस्तक असं जवळ घेते आणि अभ्यासाला तिच्या अभ्यासाला परत लागते. आणि पार्थ पण ना प्रेक्षकांना चोरून तिच्याकडे बघत असतो आणि तिचा आता पार्थ जवळ आहे म्हणून तिचं पण माझ्या मते अभ्यासात लक्षच लागत नाही. ती सुद्धा पार्थकडे चोरून बघतच असते. आणि प्रेक्षकांना तिला ते आठवतं आणि तिला हसायला पण येतं की जेव्हा तिची प्रिलिम्स चालू होते तेव्हा सुद्धा ती अशीच करायची की ती जेवण करत नव्हती का की जेवलीस तर तिला झोप येत होती. पण पार्थचं तसं नसतं. ती उपाशी आहे म्हणून पार्थला राहवलं नाही आणि तो तिला म्हणजे घास भरवत होता तिच्या प्रिलिम्सच्या वेळेस मागच्या. आणि हे काव्याला देखील आता आठवत असतं आणि ते त्यांनी ते व्हिज्युअलाइज करून देखील दाखवलेलं आहे. आणि पार्थला देखील आठवतं की आता काव्या डोळे मिटून तिचे ते चांगले क्षण आठवत असते आणि पार्थ मात्र तिच्याकडेच तिने डोळे झाकले आहे आणि तिच्याकडे एकटक बघत बसलेला आहे. आणि प्रेक्षकांनो आता इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. पण आता पुढील भागामध्ये आपल्याला खूप काही मज्जा धम्माल येणार आहेत. का खरंच पार्थ काव्याला सोडवायला सेंटरला जाणार आहेत का हे दोघंही त्यांच्या पार्टनर्सना माफ करणार आहेत का. कारण उरलेले आहेत फक्त आपल्याकडे आता 2 दिवस. 2 दिवसामध्ये काय काय होणार आहेत प्रेक्षकांनो हे बघायला मज्जा येणार आहेत. चला तर मग आता पुढील भागामध्ये काय आहे ते बघूयात. जीवा म्हणतो की यापुढे ना मी सगळ्या पुरुषांकडून तुम्हाला प्रॉमिस करतो आम्ही तुम्हाला नीट वागू. तुम्ही सुद्धा कुणाच्या तरी काळजाचा तुकडा आहात. आणि प्रेक्षकांनो असं तर जीवाने सगळ्यांसमोर नंदिनीला म्हणजे बोललेला असतो. पण आता इकडे बघा हा पार्थ फोटो काय बघतोय हेच कळेना झालेलं आहे. म्हणजे तो
काव्याचे आणि जीवाचे या दोघांचे लग्नाच्या आधीचे फोटो बघत आहे आणि पार्थ म्हणतो की बस झालं, आता काव्याशी समोरासमोरून बसून बोललंच गेलं पाहिजे. आणि इकडे आता काव्य आणि पार्थ समोरासमोर आले असते. काव्या त्याला म्हणते की काय ना देशमुख, नियतीप्रमाणे मी तुम्हाला माझा भूतकाळ सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही प्रक्रिया आपण आता प्रामाणिकपणे सुरू करूयात. आणि प्रेक्षकांना आता माहीत नाही काव्याने जर त्याला पूर्ण भूतकाळ सांगितला तर पुढे काय तो काव्याला ॲक्सेप्ट करेल की नाही करणार हेही बघायला मज्जा येणार आहेत. प्रेक्षकांनो, इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आजची मालिका तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.